इथे मी मॅगी बनवली अशी मस्त तिखट झणझणीत माझ्या नवऱ्याच्या स्टाईलने आणि मम्मीला खाऊ घातली. मम्मीला म्हणजे सर्वांनाच दिली, पण मम्मीला माझ्या हाताने काढून दिली. आणि खूप म्हणजे 2-3 दिवसाचे व्हिडिओज मी सोबत दाखवणार आहे फास्टमध्ये. आणि इथे मम्मीने खूप सारा चिवडा बनवला होता, कारण तिच्या हातचा चिवडा आम्ही बहिणींना खूप आवडतो. नंतर मी चिकन बिर्याणी बनवली होती, दम बिर्याणी. आणि कशी वाटली तुम्हाला वाटली तर कमेंटमध्ये येस म्हणा. आणि ते बटाट्याची शेंग आहे त्याची मी आमटी बनवली होती. मटणासारखीच खूप छान लागते. याच्यासाठी हा खोबरा म्हणजे नाही का आपला मटणाचाच मसाला टाकायचा आहे. सकाळी 6 वाजता उठून मी आवरली होती. सकाळ सकाळ मग निघाली ओला करून. भाऊ आला होता सोडायला. त्यानंतर मी तर आल्या आल्या जेवण करायला सुरुवात केली. म्हटलं सासूला पण जायचं होतं, मग सासू म्हटली दिल्या त्यांना बनवून जेवण पटपट पटपट. आणि नंतर मग असं बायकांचं कसं असतं की कुठेही जा पण काम करावंच लागतं. माझ्या घरात असं काय बोलत नाही की तू करच किंवा नकोच करू, असं काहीच नाही. पण आपल्याला जे माहिती आहे ते करायलाच पाहिजे. एवढ्या दिवस तर मी मम्मीकडे गेली होती तर जेवण बनवलंच नव्हतं, त्यांनीच बनवलं होतं. आणि कुठेही गेले तरी आपल्याला काम थोडी सुटणार आहे, थोडं का होईना करायचंच. तर इथे मी ना कांद्याची पात जी मम्मीकडून आणली होती, मम्मीने दिली होती मला. कांद्याची पात, बटाट्याच्या शेंगा पण दिल्या होता. आम्ही तर बटाट्याच्या शेंगाच म्हणतो. आणि हे दुधी भोपळा पण दिला होता तिने, आणि भाज्या वगैरे फराळ पण दिलं होतं खूप सारं. ते पुढे तुम्हाला दाखवेनच. त्यानंतर मी कांद्याची पात आणि चपाती करून घेतली होती, कारण मुलाला पण स्कूलमध्ये सोडायचं होतं. त्याचा पहिला दिवस होता. आणि पटापट पटापट आवरून घेतलं सगळं. आणि खूप लेट होतो. आणि मी काय केलं, आदल्याच दिवशी यायचं होतं, पण माझं पोट खूप दुखत होतं. म्हणून मी दुसऱ्या दिवशी येणार होते. मी म्हटलं चल 10ला जरी गेले असते तरी त्याचे स्कूल झाले असते अटेंड. पण म्हटलं कशाला लवकरच जाऊन आपलं मोकळं व्हावं, लवकर मला बॅग वगैरे सगळं भरायचं होतं म्हणून. तर मग मी 6ला उठूनच 7ला निघाले. 7ला निघाले, 8:30 पर्यंत मी इथे पोहोचली. लेट जरा लेटच गेलो होतो आम्ही, निघालो होतो म्हणून. तर तिथून मग स्वयंपाक केला आणि हे दिलं आहे मम्मीने फराळ. एवढं सारा चिवडा दिला आहे, कारण किती दिवस पण खा म्हटल्यासारखं. आणि सर्वच बहिणींना ती देते अशी मुलींना. आता पुण्याची आली नव्हती दीदी, तर तिला भावाकडे पाठवून देणार आहे असं. आणि मम्मीने बनवलेले चकले आहेत. त्याचं पीठ मम्मी रेडीमेडच आणते, तिकडे मिळतं. मम्मी विकते. मम्मी तुम्हाला तर माहिती आहे, मम्मी सर्व सामान विकते. मेकअपचं म्हणा, साडी म्हणा, ड्रेस, ब्लाऊज सगळं सगळं विकते. आणि हे असं देखील विकते की पीठ वगैरे काय नवीन असेल तर, कारण ते कुठेच मिळत नाही म्हणून. आणि एवढं सारं दिलं होतं. त्यानंतर हे चकलीचं पीठ आहे, 1 किलो प्रमाण असतं, 200ला आहे ते पीठ. त्यानंतर असा पसारा झाला होता सर्वात. त्या मुलाला घाईमध्ये पाठवलं, पटपट बॅग भरली आणि ते पसारा पडला होता खूप सारा. तर मी हे सर्व आवरून घेतलं आहे पटपट, कारण आपला धावपळीचा दिवस असतो. पण आता जर नाही केलं ना तर ते लांबणीवर राहतं. तर मी हे सगळं आवरून घेतलं. त्यानंतर रस्त्यावरच आपलं घर असल्यामुळे मी परत ओढणी घेतली. म्हटलं नको कोणी आलं तर किंवा काय व्हिडिओमध्ये काय दिसतं. आणि फर्स्ट टाईम मी असा व्हिडिओ टाकते, कारण माझं घर छोटं आहे. तर मी म्हटलं टाकू की नको, मला खूप आवडते मी काय काय करते, कसं वेगळं करते, असं दाखवण्यासाठी. तर मी ट्राय केला हा व्हिडिओ. तुम्हाला आवडला का? जर आवडला असेल तर मी असेच व्हिडिओ घेऊन येत जाईल ट्राय करून. कारण माझं घर तुम्हाला माहिती आहे एवढंच आहे, जेवढं तुम्ही बघता ना तेवढंच घर आहे. त्यामुळे मला काहीच जमत नाहीये, जास्त करता येत नाहीये, काय करू म्हणून. तर ही सर्व बॅग वगैरे मी सगळं पॅक करून ठेवते नीटनेटकं. आणि त्यानंतर वरती फ्रीजवर पण मी ठेवत असते सामान, कारण घरात जागा नसल्यामुळे ठेवावं लागतं मला. माहिती आहे मला फ्रीजवर जास्त ठेवायचं नसतं, पण जे ठेवावंच लागतं. तर हे मी असं क्लीन करून घेतलं आहे. इकडचं टेबल काढून घेतला आहे, जो की अभ्यासाचा असतो तो. आणि काढून घेणार. आणि इथे बघा तर तुम्ही, हा एवढा पसारा होता तो मी असा ठेवला आहे. आणि हे कपडे वगैरे घड्या घालायच्या होत्या. मग तिसऱ्या दिवशी आम्ही गार्डनला गेलो, आणि गार्डनमधून हे मुलं खूप खेळत होते, तो व्हिडिओ टाकला आहे. तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. पुन्हा भेटते दुसऱ्या व्हिडिओमध्ये.